Hello students, in the previous video we have studied the genetic terminology. Now in this video we have to study the next genetic terminology. Okay, तर वेगवेगळ्या टर्म्स जे आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी पाहून राहिलेलो आहोत. तर आता जी नेक्स्ट जी टर्म आहे जे आपल्याला स्टडी करायची आहे दॅट इज द फिनोटाइप. ओके, फिनोटिपिक किंवा फिनोटाइप ज्याला म्हणतो. तर फिनोटाइप कशाला म्हणतात? द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल इट इज कॉल्ड ॲज एन फिनोटाइप. म्हणजे काय आहे की हे काय एक्सटर्नल अपीअरन्स आहे ज्या ऑर्गॅनिझमचं जे आपण पाहू शकतो, इझिली सीन होऊ शकतं, त्यालाच काय म्हटलं जातं? फिनोटाइप म्हटलं जातं. ओके, जसं की पी प्लांटचं आपण काय पाहू शकतो? टॉलनेस किंवा डॉर्फनेस म्हणजे ते प्लांट टॉल आहे की शॉर्ट आहे किंवा डॉर्फ आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तर त्याच कॅरेक्टरला काय म्हणू आपण? फिनोटाइप म्हणू. ओके, तर हा जो फिनोटाइप आहे जसं की आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो त्या कॅरेक्टरला, जसं की एक्सटर्नल अपीअरन्स आहे त्या इंडिव्हिज्युअलला, त्यालाच काय म्हणू आपण? फिनोटाइप म्हणू. जसं की एक्झाम्पल पाहायचं झालं तर फ्लावरचा कलर. ओके, तर फिनोटिपिक याच्यामध्ये आपल्याला काय दिसतो की फ्लावरचा कलर F2 जनरेशनमध्ये कसा असतो? पर्पल दिसतं. म्हणजे फर्स्ट जी जर आपण पाहिलं तर पर्पल दिसेल, देन सेकंड याच्यात सुद्धा पर्पल दिसेल, थर्ड याच्यात सुद्धा पर्पल दिसेल आणि फोर्थ याच्यात सुद्धा फोर्थ याच्यात काय दिसेल? व्हाईट दिसेल. म्हणजे हा जो फिनोटिपिक रेशो आहे, द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन किंवा सबसिक्वेंट जनरेशनमध्ये आपल्याला कसा दिसेल? फिनोटिपिक रेशो 3:1 दिसेल. म्हणजे F2 जनरेशनमध्ये जो रेशो असेल म्हणजे 4 पैकी जे 3 जे फ्लावर्सचा कलर कसा असेल? पर्पल असेल आणि 4 पैकी फक्त एकच जे फ्लावर असेल ते कसं असेल? व्हाईट असेल. ओके, म्हणजे हे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे. म्हणजे त्याचं जे एक्सटर्नल अपीअरन्स आहे हे आपण पाहू शकत आहे की जो फ्लावरचा कलर कसा आहे? 4 पैकी 3 वेळा काय आहे? पर्पल आहे आणि एकच वेळा आपल्याला काय दिसेल? व्हाईट दिसेल. म्हणजे काय की जो F2 जनरेशनमध्ये जो फिनोटिपिक रेशो आहे तो कसा असतो? 3:1. म्हणजे 4 पैकी 3 कसे असतील? पर्पल कलरचे असतील आणि एक जो राहील तो व्हाईट कलरचा राहील. ओके, नाउ इट इज कॉल्ड ॲज अ फिनोटाइप, दॅट इज द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल that organism which can be seen easily of any trait, it is called as a phenotype. ओके, यालाच काय म्हटलं जातं? फिनोटाइप म्हटलं जातं. म्हणजे एक्सटर्नली आपण ते कॅरेक्टर काय करू शकतो? इंडिव्हिज्युअलचं पाहू शकतो, त्यालाच काय म्हटलं जातं? फिनोटाइप म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इट इज द जिनोटाइप. आता जिनोटाइप काय आहे? नाव इट इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल with respect to the single character or set of characters, it is called as a जीनोटाइप. हे काय आहे? हे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, जीनोटाइप काय आहे? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे कशाचं? इंडिव्हिज्युअलचं विथ रिस्पेक्ट टू द सिंगल कॅरेक्टर. ते एक कॅरेक्टर आहे किंवा सेट ऑफ कॅरेक्टर आहे याच्या कॉन्स्टिट्यूशननी त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे त्यालाच काय म्हटलं जातं? जीनोटाइप म्हटलं जातं. ओके, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम which decide the trait of it is called as a genotype. म्हणजे त्या ट्रेटचं कसं ते डिसाईड करतं ते जीनोटाइप काय, त्यालाच काय म्हटलं जातं? त्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनला म्हटलं जातं जीनोटाइप. फॉर एक्झाम्पल टॉल. तर टॉलचं आता हा काय आहे? टॉल काय आहे? फिनोटाइप आहे. म्हणजे आपल्याला बाहेरून डोळ्यांनी दिसत आहे की तो टॉल आहे, पण त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं असू शकतं? टी सुद्धा असू शकतं. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स कसे असतात? दोन्ही जे अलील असतील ते कसे असतील? डॉमिनंट असतील. और टी किंवा एक जो अलील असेल तो डॉमिनंट असेल आणि दुसरा अलील कसा असेल? रेसेसिव्ह असेल. तर हे काय झालं? जीनोटाइप झालं. म्हणजे टी आणि टी और टी आणि स्मॉल टी म्हणजे दोन्ही जे अलील आहेत ते डॉमिनंट आहे किंवा एक डॉमिनंट अलील आहे किंवा एक रेसेसिव्ह अलील आहे. हे काय झालं? याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याला जीनोटाइप म्हणू या टॉलचं. किंवा डॉर्फचं आपण जर पाहिलं तर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय राहील डॉर्फचं? की दोन्ही जे अलील्स आहेत ते कसे राहतील? रेसेसिव्ह राहतील. म्हणजे स्मॉल टी राहतील. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये पाहू आपण हेच काय राहिलं? जीनोटाइप झालं. जसं की आपण पाहिलं की F2 जनरेशनमध्ये हे जे फ्लावर आहेत फिनोटिपिक रेशो काय आहे? 3:1 आहे. म्हणजे 3 फ्लावर्स कसे आहेत? पर्पल आहेत. त्याच्यातला एकच फ्लावर कसा असेल?
व्हाईट असेल. ओके, पण त्याचा जिनोटाइप कसा असेल, वेगवेगळा असेल. म्हणजे फिनोटाइप जरी आपल्याला पर्पल दिसत असेल तरी त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं असेल. म्हणजे जसं की PP म्हणजे काय आहे की जेनेटिकली दोन्ही जे ऑलिल्स आहेत ते कसे आहेत, डॉमिनंट आहेत. त्याच्यानंतर सेकंड पर्पल मध्ये कसं दिसेल आपल्याला की एक पी काय आहे, एक अलील कसा आहे, डॉमिनंट आहे, आणि दुसरा पी कसा आहे, रेसेसिव्ह आहे. ओके, नाउ इट इज द हेट्रोझायगस. त्याच्यानंतर थर्ड याच्यात कसं दिसेल आपल्याला, तसंच दिसेल. म्हणजे एक जो अलील आहे तो डॉमिनंट आहे आणि एक जो अलील आहे तो कसा आहे, स्मॉल आहे. म्हणजे काय आहे, रेसेसिव्ह आहे. म्हणजे हे काय आहे, हेट्रोझायगस आहे. ओके, त्याच्यानंतर जो व्हाईट कंडिशन मध्ये व्हाईट जर फ्लावर असेल तर म्हणजे दोन्ही कसं आहे, जिनोटिप कसं आहे, त्याचा जिनोटाइप कसा आहे, दोन्ही रेसेसिव्ह आहे. म्हणजे स्मॉल स्मॉल अलील्स आहेत. म्हणजे याचा जिनोटिपिक रेशो कसा आहे, 1:2:1. म्हणजे जिनोटिपिक रेशो काय आहे, एक जो काय आहे होमोझायगस आहे, दोन कसे आहेत, हेट्रोझायगस आहेत. पहा, हे दोन्ही काय आहेत, हेट्रोझायगस आहेत, आणि एक पुन्हा होमोझायगस आहे. म्हणजे जो फिनोटिपिक रेशो आपल्याला F2 जनरेशन मध्ये 3:1 दिसत होता, तो जिनोटिपिक रेशो कसा दिसेल आपल्याला, 1:2:1 दिसेल. म्हणजे 1 काय आहे, 1 जो जिनोटाइप आहे तो कसा आहे, होमोझायगस आहे. ओके, म्हणजे दोन्ही डॉमिनंट अलील्स आहेत. त्याच्यानंतर दोन कसे आहेत, हेट्रोझायगस आहेत. दोन्ही पर्पल जरी दिसत असले तरी दोन्ही कसे आहेत, PP म्हणजे एक डॉमिनंट आहे, एक दुसरा रेसेसिव्ह अलील आहे. असे दोन आहेत. म्हणजे हे दोन हेट्रोझायगस आहेत. आणि त्याच्यानंतर एक जो काय आहे, जो व्हाईट कलरचा फ्लावर आहे ते कसं आहे, 1, ते सुद्धा 1 आहे, पण त्याचा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, दोन्ही जे PP आहेत म्हणजे कसे आहेत, रेसेसिव्ह आहेत. म्हणजे हा जो जेनोटिपिक रेशो आहे तो कसा आहे, 1:2:1 आहे. ओके, तर ह्यालाच आपण काय म्हणतो, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला दिसतं की F2 जनरेशन मध्ये हा जो जेनोटिपिक रेशो असतो तो कसा असतो, 1:2:1. म्हणजे 1 जिनोटिप कसा आहे, पूर्ण होमोझायगस आहे, दोन जिनोटिपिक कसा आहे, दोन हेट्रोझायगस आहेत, आणि 1 पुन्हा होमोझायगस आहेत जे रेसेसिव्ह आहे. ओके, नाउ इट इज कॉल्ड एज अ जिनोटाइप. कशाला म्हटलेलं आहे, हे काय आहे, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे इंडिव्हिज्युअलचं, सिंगल कॅरेक्टरचं किंवा सेट ऑफ कॅरेक्टरचं. म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम विच डिसाइड्स द ट्रेट. म्हणजे ह्याचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते ट्रेटचं म्हणजे जे इनहेरिटेड कॅरेक्टर आहे ते डिसाइड करत आहे. हे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्यालाच काय म्हटलं जातं, जिनोटाइप म्हटलं जातं. म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम विच डिसाइड द ट्रेट, इट इज कॉल्ड एज अ जिनोटाइप. ओके, इट इज कॉल्ड एज अ जिनोटाइप. आणि हा जो रेशो असतो जिनोटाइपचा प्रोड्यूस इन F2 जनरेशन, तो कसा असतो, 1:2:1 असाच असतो. ओके, आणि फिनोटिपिक रेशो कसा असतो, 3:1 असतो. म्हणजे फिनोटिपिकली म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसत जरी हे पर्पल कलरचे फ्लावर असतील तरी पण ते त्यांचा जिनोटाइप काय आहे, वेगवेगळा आहे. म्हणजे पहिल्या याच्यात आपल्याला दोन्ही डॉमिनंट दिसत आहेत आणि खालच्या दोन याच्यात आपल्याला काय आहे, हेट्रोझायगस म्हणजे एक डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह अलील दिसत आहे. ओके, आणि व्हाईट याच्यात आपल्याला दोन्ही काय दिसत आहेत, रेसेसिव्ह अलील्स दिसत आहेत. ओके, नाउ दिस इज द जिनोटिपिक रेशो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे होमोझायगस. ओके, किंवा त्याला म्हटलं जातं प्युअर म्हटलं जातं. आता अन इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग आयडेंटिकल अलील्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, इट इज कॉल्ड एज अ homozygous for that character. It is a pure or true breeding for that trait. तर होमोझायगस काय आहे की हे याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की आयडेंटिकल अलील्स दिसतात. म्हणजे दोन्ही अलील्स कसे असतात, सारखेच असतात फॉर द त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी. त्यालाच काय म्हटलं जातं, होमोझायगस म्हटलं जातं किंवा प्युअर म्हटलं जातं. ओके, तर या प्युअर किंवा याला ट्रू ब्रीडिंग सुद्धा म्हटलं जातं त्या ट्रेटसाठी. तर होमोझायगस कंडिशन मध्ये काय दिसतं आपल्याला की आयडेंटिकल अलील्स दिसतात फॉर द पर्टिक्युलर ट्रेट. आणि होमोझायगस जे असतात प्रोड्युसेस ओनली वन टाइप ऑफ गमेट. तर हे जे होमोझायगस असतात ते ओनली वन टाइप ऑफ गमेट प्रोड्यूस करत असतात. जसं की इथे पहा, तर या दोन याच्यात आपल्याला होमोझायगस कंडिशन दिसत आहे. तर इथे दोन्ही जे अलील्स आहेत हे काय आहेत, डॉमिनंट आहे. म्हणजे कॅपिटल ए, तर हे काय आहे, होमोझायगस डॉमिनंट आहे. ओके, होमोझायगस डॉमिनंट याला म्हणू आपण. आणि हे दुसरं आहे होमोझायगस, याच्यातले दोन्ही जे अलील्स आहेत ते काय रेसेसिव्ह आहे. म्हणजे स्मॉल ए आहे. तर हे काय, हे सुद्धा काय होमोझायगस आहे. म्हणजे
हे यांच्यामध्ये जे अलील्स आहेत ते कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. दोन्ही क्रोमोझोमवरचे जे अलील्स आहेत ते सारखेच आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणूनच याला कंडिशनला काय म्हटलेलं आहे, होमोझायगस किंवा प्युअर कंडिशन म्हटलंय. तर या क्रोमोझोमवर सुद्धा आपल्याला काय दिसत आहे की दोन्ही क्रोमोझोमवरचे जे अलील्स आहेत ते कसे आहेत, आयडेंटिकल आहे फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टर. याच कंडिशनला काय म्हटलं जातं, होमोझायगस कंडिशन म्हटलं जातं. आणि हे जे होमोझायगस कंडिशन मध्ये आपल्याला काय दिसतं की फक्त वन टाइपचे गमेट्स प्रोड्यूस करतात. म्हणजे आता दोन्ही कॅपिटल ए असल्यामुळे याच्यामधला गमेट कसा असेल, फक्त कॅपिटल एच असेल. आणि या होमोझायगस रेसेसिव्ह मध्ये जो स्मॉल ए आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो प्रोड्यूस करेल तो कसा असेल, एकच गमेट प्रकारचं गमेट प्रोड्यूस करेल, दॅट इज द स्मॉल ए. आणि इथे कॅपिटल ए. म्हणजे काय की आपल्याला असं दिसून येतं की होमोझायगस जे असतात ते प्रोड्यूस ओनली वन टाइप ऑफ गमेट्स. ओके, तर या हे काय आहे, दिस इज द होमोझायगस. म्हणजे दोन्ही जे अलील असतात ते कसे असतात, आयडेंटिकल असतात किंवा सेम टू सेम असतात. त्यालाच काय म्हटलं जातं, होमोझायगस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे हेट्रोझायगस. हेट्रोझायगस काय आहे, अन इंडिव्हिज्युअल पॉसेसिंग कॉन्ट्रास्टिंग और डिसिमिलर अलील्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट, इट इज कॉल्ड एज अ हेट्रोझायगस. तर हेट्रोझायगस मध्ये काय दिसतं आपल्याला की या दोन्ही ज्या क्रोमोझोम वरचे जे काय असतात, कॉन्ट्रास्टिंग किंवा डिसिमिलर अलील दिसतात. म्हणजे या एका क्रोमोझोमवर डॉमिनंट ए दिसत आहे आणि दुसऱ्या क्रोमोझोमवर कसा अलील दिसत आहे, वेगळ्या प्रकारचा, दॅट इज द रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल ए दिसत आहे. हे पर्टिक्युलर कॅरेक्टर साठी वेगवेगळे अलील्स आहेत. म्हणजे डिसिमिलर अलील्स आपल्याला दिसत आहे पर्टिक्युलर कॅरेक्टर साठी. नाउ इट इज कॉल्ड एज अ हेट्रोझायगस कंडिशन. याला काय म्हणतो आपण, हेट्रोझायगस म्हणतो. म्हणजे हेट्रोझायगस मध्ये कंडिशन मध्ये काय दिसतात की जे पेअर ऑफ अलील्स आहेत ते काय असतात, कॉन्ट्रास्टिंग असतात. म्हणजे एक वेगळा असतो आणि एक दुसरा असतो. म्हणजे ते डिसिमिलर अलील्स आपल्याला तिथे दिसून येतात. त्यालाच काय म्हटलं जातं, हेट्रोझायगस कंडिशन म्हटलं जातं. ओके, तर हेट्रोझायगस मध्ये आपल्याला काय दिसून येतं की हेट्रोझायगस मध्ये हे डिफरंट टाइप्सचे गमेट्स प्रोड्यूस करतात. म्हणजे एक गमेट कसा असेल, कॅपिटल ए असेल आणि दुसरा गमेट कसा असेल, स्मॉल असेल. म्हणजे एक जो अलील असेल, एक जो गमेट असेल तो डॉमिनंट असेल आणि एक जो गमेट असेल तो कसा असेल, रेसेसिव्ह असेल. तर हेट्रोझायगस कंडिशन मध्ये आपल्याला असं दिसून येतं की दोन प्रकारचे टू टाइप्सचे गमेट्स इथे प्रोड्यूस केले जातात. तर होमोझायगस मध्ये काय दिसतं की ओनली वन टाइपचे जे गमेट्स आहेत ते प्रोड्यूस केले जातात. तर हे जे हेट्रोझायगस आहे, इट इज अ हायब्रिड. म्हणजे काय असतं, इट इज अ हायब्रिड अँड डज नॉट ब्रीड ट्रू ट्रेट. म्हणजे काय, यांचं जे याला हायब्रिड, हेट्रोझायगसला हायब्रिड म्हटलं जातं. आणि हे काय असतात, यांचं जे ब्रीडिंग असतं ते कसं असतं, ट्रू नसतं. कारण की एक जो असतो, एक काय असतो, वेगवेगळे अलील्स असतात. म्हणजे एक डॉमिनंट अलील असतो आणि एक रेसेसिव्ह अलील असतो. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, हायब्रिड म्हटलं जातं. तर हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही, कारण पुढे आपल्याला खूप उपयोगात येणार आहे हा हायब्रिड. तर हायब्रिड काय असतं, हायब्रिड म्हणजे काय की दोन्ही जे अलील्स आहेत ते डिसिमिलर आहेत. म्हणजे काय की एक डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह अलील आहे, त्याला म्हटलं जातं हायब्रिड म्हटलं जातं. ओके, आणि हे जे हायब्रिड्स असतात ते काय, त्यांच्यामध्ये आपल्याला जी ब्रीडिंग असतं ते ट्रू ब्रीड म्हटलं नाही जात फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रेट. त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी त्याला ट्रू ब्रीडिंग म्हटलं जाणार नाही. कारण की त्यांचे जे अलील्स आहेत ते कसे आहेत, डिसिमिलर आहेत. म्हणजे एक डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे. ओके, नाउ दिस इज द हेट्रोझायगस कंडिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द प्युअर लाईन. प्युअर लाईन कशाला म्हणतो आपण, अँड इंडिव्हिज्युअल or a group of individual, that is the population, which is homozygous or true breeding for one or more traits, it is called as a pure line. म्हणजे एक किंवा जास्त कॅरेक्टर साठी जे होमोझायगस कंडिशन इंडिव्हिज्युअल तयार करतं त्यालाच काय म्हटलं जातं, प्युअर लाईन म्हटलं जातं. अँड इंडिव्हिज्युअल ऑर अ पॉप्युलेशन which is homozygous for one or more traits, it is called as a प्युअर लाईन. म्हणजे हे जे प्लांट्स असतात ते कसे असतात, ट्रू प्लांट जे काय करतात, ट्रू ब्रीडिंग करतात फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टर. या इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला काय दिसतं, फक्त होमोझायगस कंडिशनच दिसून येते. म्हणजे एक तर ते डॉमिनंट होमोझायगस असतील किंवा रेसेसिव्ह होमोझायगस असतील, तर यांच्यामध्ये हेट्रोझायगस कंडिशन दिसूनच येत नाही. या प्युअर लाईन हे जे इंडिव्हिज्युअल आहे कोणाला म्हटलं जातं, ज्या इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला फक्त होमोझायगस किंवा ट्रू ब्रीडिंग आपल्याला दिसून येते, एक किंवा जास्त
कॅरेक्टर्ससाठी त्यालाच काय म्हटलं जातं, प्युअर लाईन म्हटलं जातं. आले का लक्षात? प्युअर लाईन कशाला म्हटलेलं आहे की ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये आपल्याला कोणतं कॅरेक्टर दिसतं, होमोझायगस कंडिशन दिसते किंवा ज्याला ट्रू ब्रीडिंग सुद्धा म्हटलं जातं असं दिसतं, वन ऑर मोर कॅरेक्टरसाठी त्यांना काय म्हटलं जातं, प्युअर लाईन म्हटलं जातं. आणि ही जी प्युअर लाईन आहे यांच्यामध्ये आपल्याला फक्त ट्रू ब्रीडिंगच दिसते फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी ट्रू ब्रीडिंगच दिसते. म्हणजे त्यांच्यामधले जे अलिल्स आहेत ते कसे असतील, आयडेंटिकलच असतील, तिथे आपल्याला डिसिमिलर अलिल्स दिसणार नाही. म्हणजे काय की होमोझायगसच कंडिशन आपल्याला त्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्समध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये पाहायला मिळते, त्याला काय म्हटलं जातं, प्युअर लाईन म्हटलं जातं. ओके, थँक्यू.